Hello everyone, today we are going to solve the FY BBA CA Business Mathematics I write here maths Business Mathematics semester 2nd question paper SPPU question paper previous year question paper of प्रीवियस इयर असं नाही की हा सेम क्वेश्चन पेपर आता तुमच्या करंट एक्झामला येईल. पॅटर्न कसा आहे हा मागच्या सेमिस्टरला तुम्हाला क्लिअर झालेला आहे. फर्स्ट क्वेश्चन जो असतो तो फिलिंग द ब्लँक. ओके, फिलिंग द ब्लँक मध्ये तुम्हाला काय असतं, फर्स्ट क्वेश्चन फिलिंग द ब्लँक, आय यूज शॉर्टकट हिअर. ओके, फिलिंग द ब्लँक्स, त्यामध्ये ए असतो हा, बी जो असतो हा ट्रू फॉल्स असतो, ट्रू फॉल्स. ओके, इट इज फॉर 16 मार्क्स. सेकंड क्वेश्चन इज फॉर 16 मार्क्स, एनी 4, each for 4 marks. Okay, they given sometimes 5 or 6. Question 3 is for 16 marks, question 4 is for 16 marks. Again here also any 4, here also any 4. Okay, यू अवेअर अबाउट दिस. ओके, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आता तुम्हाला कळलेला आहे की नेमका कसा असतो, बिकॉज तुम्ही फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम दिलेली आहे. ओके, नाव क्वेश्चन नंबर 5, इन दॅट वी हॅव टू सॉल्व एनी वन and it is for 6 marks. So total is 70 marks paper. External exam is for 70 marks. Okay, and internal is for 30 marks. In that your presentation, your attendance, assignment and all. Okay, it is totally depend on your teachers. So move ahead. We'll start the question paper here. This is the only for reference की क्वेश्चन्स कसे येऊ शकतात, क्वेश्चन कसा विचारला जातो, ट्रू फॉल्स कसं विचारलं जातं, थेरी पार्ट कुठला घेतला जातो, प्रॉब्लेम कुठले सॉल्व्ह केल्या जातात, मॅट्रिक्समध्ये मॅट्रिक्सचे क्वेश्चन विचारायची पद्धत काय आहे, एलपीपीची पद्धत काय आहे, टीपीचे क्वेश्चन्स कसे विचारले जातात. हा फक्त एक फॉर्मॅट आहे की एक्झामला पेपर कसा येऊ शकतो. इट इज नॉट द एक्झाम पेपर. ओके, क्लिअर. हा फक्त एक फॉर्मॅट तुम्हाला कळावं म्हणून क्वेश्चन पेपरचे सोल्युशन अपलोड करत आहे. त्यातल्या त्यात मी जो थेरी पार्ट येणार आहे, आता रिसेंटलीच आपला एलपीपी झालेला आहे, टीपी झालेला आहे. ओके, तर एलपीपी मध्ये मी थेरी पार्ट कव्हर केलेला आहे, तर त्याचे क्वेश्चन्स जर आले तर तुम्हाला ती लिंक ओपन करून तो क्वेश्चन रेफर करावा लागेल. टीपी मध्ये पण मी थेरी पार्ट कव्हर केलेला आहे, त्याचे क्वेश्चन आले तर ती लिंक ओपन करून तुम्ही त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्या वेळेला मी तुम्हाला सांगेलच, पण जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतील तर मी इथे सॉल्व्ह करून देणार आहे. ओके, ॲक्च्युली खूप मुलांची, स्टुडंट्सची डिमांड होती की मॅम प्लीज लवकर टाका, क्वेश्चन पेपर लवकर टाका. सो आय एम ट्राईंग की आता हे सगळं पटापट होईल आणि मी क्वेश्चन पेपर 2 दिवसात तरी अपलोड करेल. ओके, एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला मला तरी 2 सेशन लागतात पूर्ण. सो युअर फर्स्ट क्वेश्चन इज fill in the blank. Fill in the blank. Okay, फर्स्ट. बरं, एक गोष्ट सांगायची इथे अशी राहिली आहे की बीसीएचा जो सिलेबस मी कव्हर करते, बीबीए सीएचा, तर त्यामध्ये माझं इंटरेस्ट हे चॅप्टर राहिलेलं आहे. ओके, इंटरेस्टमध्ये मग कंपाऊंड इंटरेस्ट आहे, सिंपल इंटरेस्ट आहे, सीआय आहे, एसआय आहे आणि एन्युटी आहे. ओके, सो सेकंड जे चॅप्टर आहे, मला असं वाटतं कुठलं राहिले आहे तुमचं, शेअर चॅप्टर, शेअर, स्टॉक, डिव्हिडंड हे चॅप्टर राहिले, शेअर्स. ओके, तर आता या क्वेश्चन पेपरमध्ये जर हे क्वेश्चन्स येत असतील तर मी ते कव्हर करणार आहे. ओके, ऑलरेडी इंटरेस्टसाठी मी एक जुना व्हिडिओ आहे माझं, तो जर तुम्ही रेफर केला तर तिथून तुम्हाला इंटरेस्ट चॅप्टर पूर्ण समजतं आहे. तरीही मी आपल्या प्लेलिस्टमध्ये टाकण्यासाठी नवीन बनवणार आहे. ओके, सो इंटरेस्ट आणि शेअर राहिलेलं आहे. सो या क्वेश्चन पेपरमध्ये जर ते क्वेश्चन्स आले तर ते मी तिथल्या तिथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. So as I said, first question is from simple interest.
interest chapter. So sometimes they given options. आता ह्या क्वेश्चन पेपरमध्ये त्यांनी ऑप्शन्स देऊन ठेवले. आता ऑप्शन द्यायला हे टोटली इट इज डिपेंड ऑन द एक पेपर सेटर. पेपर सेटरचा मूड असेल तर तो तुम्हाला छानपैकी तीन ऑप्शन्स देऊन देईल. त्यातलं तुम्हाला एक सिलेक्ट करायचा असतो. ओके, आणि जर नसेल तर जस्ट fill in the blank. Okay, so what is the answer here? If the interest is calculated on the principal alone, then it is known as the simple interest. Simple interest. Clear? Second, the price at which the article means product, whatever it may be, articles are sold is called the selling price. So this is the blank here, and this is the answer. Options are cost, selling, purchase. Okay, so it is a selling price. Sold, ज्या अमाऊंटला ते सोल्ड होतं त्याला म्हणतात सेलिंग प्राइस. ओके, आणि ज्या ज्या वेळेला मी माझे सेशन घेतलेले आहे त्या चॅप्टरचे त्या वेळेला मी क्वेश्चन पेपरमधलेही क्वेश्चन पेपर हातात घेऊन मी क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन्स सगळे त्या सेशनमध्ये कव्हर केलेले आहे. ओके, सो ह्या एक प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला माझ्या सेशनमध्ये सुद्धा मिळणार आहे की हा एक्झामला आलेला आहे, हा एक्झामला आला आहे, असं मी मेन्शन केलेलं आहे तिथे तुम्हाला. सो सेपरेट असं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची गरज नव्हती, पण खूप मुलांनी डिमांड केली म्हणून मग मी आज क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेतली आहे. ओके, इफ ए अँड बी आर द matrices are of the same order, a plus b equal to b plus a, this law is known as commutative, associative and Cramer's law. So it is called as the commutative law. ओके, असोसिएटिव्ह मी सांगून देते तुम्हाला इन केस जर एक्झामला आलं तर असोसिएटिव्ह लॉ हा असा असतो. ए प्लस बी प्लस सी. सो आय राईट हिअर A plus B plus C. Okay, we called it as a associative. Wait. Maybe in a next exam, असा पण क्वेश्चन येईल की व्हॉट वी कॉल्ड, या लॉला आपण काय म्हणतो, याला काय म्हणतो आपण असोसिएटिव्ह लॉ. आणि क्रॅमर्स लॉ वगैरे तुम्हाला आत्ता नाहीच आहे ॲक्च्युली, असोसिएटिव्ह लॉ. ओके, आत्ता क्वेश्चन हा आहे कम्युटेटिव्ह लॉ. क्लिअर? या लॉला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ आणि याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. क्लिअर? नेक्स्ट इज फिफ्थ, आउटकम आर कॉल्ड as, see, the variable that helps to decide the outcome are called as decision variable from LPP. Decision variables. Okay, clear? दुसरं ऑप्शन देऊन ठेवलं त्यांनी डिपेंडंट व्हेरिएबल. सो डिपेंडंट व्हेरिएबल नसतं ते आहे डिसिजन व्हेरिएबल. फिफ्थ वन, द कॉलम which is introduced. See, the column which is introduced in a TP to balance the requirement is known as. Just in a previous session, we see this statement. Whenever TP is unbalanced, we have to make it balance. Then we introduce one column or row as we needed. जशी आपल्याला गरज असते तसं आपण कॉलम इंट्रोड्यूस करतो किंवा रो इंट्रोड्यूस करतो. सो दे आस्क फॉर द कॉलम. ओके, अँड ऑप्शन्स आर की कॉलम, आयडियल कॉलम अँड डमी कॉलम. ओके, याचा आन्सर मी तुम्हाला त्या सेशनमध्ये दिलेला आहे की आपण याला डमी कॉलम म्हणतो. ओके, डमी कॉलम. क्लियर? नाउ फर्स्ट क्वेश्चन, बी पार्ट, ट्रू and false. See, first one is market
value. This is from shares chapter. Okay, the market value of the share is current price at which the share is being traded in a stock market. आता हे आपला चॅप्टर झालेलं नाहीये शेअर, पण तुमचं कुठे झालेलं असेल किंवा तुम्ही वाचलेलं असेल तर याचा आन्सर आहे ट्रू. ओके, मी नंतर त्याचे सेशन प्रिपेअर करणार आहे. नेक्स्ट आहे द इनवर्स रेशो. इनवर्स रेशो इज the ratio in reverse order of the original ratio. So this is also true. Okay, no need to give any explanation, just write down true or false. You will get the 2 marks. Okay. Third one, the zero matrix is not the additive property, not the additive identity for matrix. Actually it is the additive identity. If I add 0 0 0 to any matrix of same order, okay, so what we get here, same matrix, 0 plus 1 0 plus 0, 2 plus 0, we get the same matrix. So 0 matrix is the additive identity. What they said, it is not additive identity, so given statement is false. Okay, just write down false, no need to explain this. Okay, move ahead. Second question, attempt any 4. In that, first is find fourth proportion. It is very, very simple. Proportional to 6, 8, 10. See how simple it is. It is for 4 marks. And so fourth proportional, we have to find the fourth proportional. Let us consider 6, 8 and 10 and x. So they are in a proportion. So I write here 6 by 8 equal to 10 by x. Okay, because they are in, since they are in proportion. That's why we write like this. Take a cross multiplication. 6 equal to 80. X equal to 80 by 6. So 80 by 6. Put this value in calci and find out. So it is 13.3. You will get the 4 marks. Clear? Second question. Find simple interest SI on rupees 7,000 at 50 by 3% for 9 months. सी, आता हा काय सिंपल इंटरेस्ट आपलं झालेलं नाहीये. ऍक्च्युली माझ्याकडे आहेत व्हिडिओ, मी बऱ्याच लोकांना त्याच्या लिंक पण शेअर केलेल्या आहे, पण प्लेलिस्टसाठी आणि खास DCA साठी म्हणून मी सिंपल इंटरेस्ट अजून चालू केलेलं नाही. मी हे अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी आपण हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करूयात. आता काय क्वेश्चन आहे तो, फाइंड सिंपल इंटरेस्ट. व्हॉट वी हॅव टू फाइंड हियर, सिंपल इंटरेस्ट. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सिंपल इंटरेस्ट? इट इज सिंपल NPR or PRN upon 100. Okay, principal, rate of interest and time period. So given, what they given here, given things are 7,000 means principal is rupees 7,000. Okay, rate of interest is 50 by 3% and N, time period is 9 month. 9 month. आता हा जो टाइम पिरियड असतो तो आपल्याला नेहमी इयर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा असतो. ओके, 9 मंथ म्हणजे किती इयर, डिवाइड बाय 12 करायचं, बिकॉज 1 इयर इज इक्वल्स टू 12 मंथ्स. सो डिवाइड मंथ बाय 12, कन्वर्ट इट इनटू मंथ. मग मी कन्वर्ट इट इनटू इयर्स, ऑलवेज कन्वर्ट इट इनटू इयर्स. मग आता याला मी इयर्स मध्ये कन्वर्ट केलंय. जस्ट पुट ऑल व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. ओके, this is my formula. SI equal to P. What is P? 7,000 into R. R is what?
50 into 50 by 3. So 50 by 3 I write here 3. Okay. And next is what? N is what? N is 9 by 12. So I write 12 here and 100 as it is. Okay. Calculate this. You will get the SI. So SI is, if I calculate 3150000 upon 36. If I not cut this, then you will get this output 3600. Now I will cut this 0 and SI is 875. Okay, simple interest जो आहे तो तुम्हाला 875 मिळतो. So you will get the 4 marks. Now next is a C. It is from profit and loss chapter. Very simple question. We have directly formula for the purchase price. For the purchase price equal to SP into 100 upon 100 minus loss in percentage. Okay. Everything is given here. Given. What they given? SP. SP is what? 36375. Okay. Next, loss in percentage. Loss in percentage is given 15%. Okay. Just put all values in the formula. Purchase price. SP is 36375 into 100 divided by 100 minus 15. Okay, calculate this. What we get? Rupees 42794.12. This is the required answer. Okay, you calculate this. This is your part. Otherwise, put it into Calci and find out. Next is the D question. Silly question for the undergraduate students. I am always say find the number whose 30% is 360. Okay. Why I am saying this is a silly question? Because see the answer here, 30 upon person is converted into 100 into 360. So this will cut. What we get? 36 3s are 108. This is my required answer and it is for the 4 marks. That's why I am saying silly question for the undergraduate student. Okay. But it is beneficial for us because you will get the 4 marks. Next. What are the components of the linear programming? Components of LPP. Session preferred. Go to LPP session in playlist. You will get the answer. Get answer. Okay, and next is define term matrix. Define term matrix. Okay, in the matrix chapter you will get this definition. What is the definition? It is an arrangement of rows and columns. Okay, so it is for 4 marks. Okay, so you have to write the definition, rules and regulations, and then types of matrix, how the matrix we will solve, how matrix is converted into algebra. Okay, I'll cover this portion in the matrix session. Okay, so go there and see the theory part.
Next question is third question. Attempt any four. What is the first question? What is percentage? What is percentage? Okay. What is percentage? And how it is calculated? And how it is calculated. See how simple question it is. I already covered in a percentage session. Okay. What is percentage? So percentage. I already covered this portion, but still I told you the word percent means the each 100. Percent, the word percent means each 100. Sorry, 100. Okay, each 100. A percent is a ratio whose second term is a percent is ratio whose second term is 100. Okay, the symbol write down here percent or percent, and this symbol is used for percent. Give any example. Recently I solved in second question 30% of 360. Give this example, you will get the 4 marks. Okay. Otherwise give any another example. Next, what is the next here? Find a plus b equal to b plus a. Okay. So a equal to what they given 1, 2, 2 minus 1, and b is 3, 1, 1 minus 2. Okay. Find a plus b. 1, 2, 2 minus 1 plus 3, 1 minus 1 minus 2. So 1 plus 3, 4, 2 plus 1, 3, 2 plus minus 1 minus, plus 1 minus 1 plus minus 2, so minus 3. This is equation 1. Again find out b plus a. I write directly here. b, 3 plus 1 is 4, 1 plus 2 is 3, minus 1 plus 2 is plus 1, minus 2 minus 1 is minus 3. So called it as equation 2. From equation 1 and 2 what we get? We get this. Hence proof. See how simple it is. It is for 4 marks. Next question is, what is mean by objective function in LPP? What is mean by objective function? So this is also covered in a session of LPP. Okay, objective function means Z function. We called it as an objective function. Either it is minimize or maximize. We called it as the optimal function. Optimal function or objective function. Okay, go in a session LPP. There you will get this question answer. Next D question is, see this is the question for compound from interest chapter on the compound interest. Okay, an amount of rupees 1200 is deposited. I checked whether it is 1200. Yes, it is 1200. So deposited amount is 1200 in a bank paying an annual interest. So bank pay kari annual interest 5%. Okay, compounded yearly. So type कौन सा है? Yearly compounded. Find the balance after 2 years. It is very simple. Directly apply the formula. Okay, हे काय आपलं सेशन झालेलं नाहीये, पण सिंपल आहे. Don't worry. We have directly formula here. Okay, जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला कळेल की अमाऊंटचा एक फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युल्यानुसार आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. अमाऊंटचा फॉर्म्युला आहे a इक्वल टू p इंटू ब्रॅकेट 1 प्लस r अपॉन 100 रेस्ट टू n. Okay, what they given here? They given p इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट दिली आहे 1200, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5. ओके, आणि टाइम पिरियड दिलेला आहे 2 years. Okay, simply put all values in the formula. A equal to p
1200, 1 plus 5 upon 100, okay, raised to 2. Okay, calculate this. Okay, what we get here, we get 1200 into 1.05 square. Okay, see, it is rupees, after calculation it is 1323. So after 2 years balance is, after 2 years balance is rupees 1323. Okay, see how simple it is. You just learn the formulas. तुम्हाला फॉर्म्युला लर्न करायची गरज आहे. आणि कुठे कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा हे लगेच कळतं, बिकॉज इथे अमाऊंट दिलेली आहे. ओके, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला जुने माझे इंटरेस्ट आणि कंपाऊंडचे पण व्हिडिओ मिळतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज अ ट्रान्सपोर्टेशन मॉडेल. आता रिसेंटलीच लास्ट 2 days बिफोर मी ट्रान्सपोर्टेशन मॉडेल अपलोडेड केलेलं आहे. सो गो देअर इज अ डेफिनेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन मॉडेल. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड आउट द टोटल इन्कम. आता हा जो क्वेश्चन आहे तो स्टॉक आणि ब्रोकरेज मधून आलेला आहे. स्टॉक चॅप्टर जे आहे तुमचं शेअर अँड स्टॉक इथून आलेला आहे. खूप बल्की क्वेश्चन दिसताना दिसतो, पण ऍक्च्युली त्याच्यात काहीच दम नाहीये. आपण तो सॉल्व्ह करणार आहोत. खूप सोपा क्वेश्चन आहे तो. ओके, सी, मार्केट प्राइस ऑफ ₹100. आता हे आपण नेहमी ₹100 वर काढत असतो, बरोबर. ज्याने कोणी शेअर चॅप्टर केलेला असेल त्याला माहिती असतील या गोष्टी. ठीक आहे, ₹100 शेअर्स, 100 शेअरवर आपण नेहमी काढत असतो. तर ते किती दिलंय त्यांनी आपल्याला, ती अमाऊंट जी दिलेली आहे ती आहे ₹81.5 प्लस ब्रोकरेज 1. तर मी असं करते, ₹1 वरचा ब्रोकरेज जे आहे ती व्हॅल्यू किती आहे, 1. मग ही व्हॅल्यू काय येणार आहे बघा. आता होलमध्ये होल नंबर ऍड करायचा आपण, 82.5. मग 82.5 म्हणजे किती, 82 2 जा किती होणार आहे बघा, 164 प्लस 1 डिवाइड बाय 2. सो आय राईट हिअर 165 डिवाइड बाय 2. किती, 100 शेअर्सला 165 डिवाइड बाय 2. क्लियर. नाउ income on rupees this 165 by 2 या रुपीज वर कितीची इन्कम होती है, ₹7.5%. ठीक है, ₹7.5. Okay, so ₹7.5 means what, 7 2s are 14, 14 plus 1 is 15 by 2. Clear. Now आता बघा, ही जर या रुपीजवर आहे, या रुपीजवर 65 by 2, तर आपल्याला कुठल्या रुपीजवर काढायची आहे, 99,000 वर काढायची आहे. सिंपल आहे. देअरफॉर इन्कम ऑन ₹99,000. बघा काय येणार आहे, इथे 15 by 2 into 99,000 divided by 165 by 2. ओके, तर आता मग ह्या 165 by 2 ला मी कसं करते बघा, 15 by 2 into 2 upon 165 into 99,000. ओके, क्लिअर. मग आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला व्हॅल्यू मिळते ₹9,000. आता तुम्ही हे कॅल्सीमध्ये टाका आणि फाइंड आउट करा. ओके, ज्या वेळेला आपलं शेअर अँड डिव्हिडंड, शेअर स्टॉकचं हे जे चॅप्टर होईल त्यावेळेला तुम्हाला कळेलच. ठीक आहे, पण सध्यापुरतं तुमच्याकडे हे सोल्युशन असू द्या. टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन इज 4th क्वेश्चन. अटेम्प्ट एनी four as usual 16 marks, each for 4 marks,
Sometimes they given 5 options, sometimes they given 4 options. We have to solve only 4 out of 6 or out of 5. What is the question here? See, at what price? This question is from interest and annuity. Okay, at what price will, what I'm said, it is from the shares chapter. Okay, so in some books they were added interest, annuity and share combinedly. Okay, that's why I said it is from the interest and annuity. But shares in some books shares chapter is separated. Okay, now we will solve this question, very simple question. Okay, now we'll solve this question. At what price will the rupees 4,250 buy share worth rupees 5,000? Okay, they are rupees 100 shares. Okay, they are 100 shares. We can say they are 100 shares. Okay, now what we'll write here? See, rupees 5,000 worth share brought at rupees 4250. This much is given and they are 100 shares. Okay, we have one formula. जर रुपीज 100 वर्थ असेल त्याची काय, रुपीज 100 वर्थ शेअर is brought. Okay, okay, आता किती प्राइसला येणार आहे ही बघा. मी जर असं म्हटलं 100 into 4250 आणि काय त्याची वर्थ काय, त्यांनी काय दिलेलं आहे की रुपीज 5,000 वर्थ शेअर इज बॉट ॲट रुपीज 4,250. So I write 5,000 in a denominator. Okay, after calculation what we get here, rupees 85. आता हा शेअर्स अँड डिव्हिडंड हे जे चॅप्टर आहे याचं सेशन माझं झालेलं नाहीये तुमचं, ठीक आहे, पण क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे हा क्वेश्चन म्हणून मग मी घेत आहे. ओके, नाव देअरफॉर प्राइस ऑफ ईच शेअर, एका शेअरची प्राइस किती आहे 85 rupees 85. This much is answer for 4 marks. See how easy it is, don't miss out. Okay, fine. This is from simple interest and compound interest. Okay, what is the question here? A person invests his money in a bank worth rupees 24,000. It is increasing at the rate 5% every year. What will be the growth in his investment after 3 years? Very simple it is. अमाऊंटचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तो सरळ इथे लिहायचा आणि ज्या ज्या काही व्हॅल्यू इथे दिलेल्या आहेत त्या पुट करायच्या. ओके, गिवन पी इक्वल टू, आता मी गिवन लिहित नाही ते जागेअभावी. सो सी ए इक्वल टू व्हॉट दे गिवन पी इज व्हॉट प्रिन्सिपल अमाऊंट. यू शुड राईट. तुम्ही इथे लिहायचं आहे व्हॉट गिवन थिंग्स. पी इक्वल टू रुपीज 2400. मी लिहितेच आहे आता. चला, R equal to what rate is given here, 5%, and N time period is 3. So A equal to what, 24,000 into bracket 1 plus 5 upon 100 raised to 3. Okay, now put all this in the calculator and find out. See how simple it is. काही करायचं नाहीये, हे तुम्हाला जमलं पाहिजे. हे बेसिक्स मॅथ आहे, मुलं इथेच गडबड करतात. ओके, काय येणार आहे? 100 into 1 is 100 plus 5 105 upon 100. ओके, 2 पॉईंट सरकले तर तो काय होणार आहे? A equal to 24,000 into bracket 1.05 raised to 3. कॅल्क्युलेटरवर टाकायचं 1.05 into 1.05 into 1.05. ओके, फाईन. So value is A equal to rupees 27,783. Okay, increase in a growth in investment is. Okay, एवढ्या अमाऊंटने
इन्क्रीज होणारे अमाऊंट, सॉरी ही अमाऊंट इन्क्रीज होणारे आपण असं फाइंड केलं, पण बेसिक अमाऊंट काय होती, प्रिन्सिपल अमाऊंट 24,000. करेक्ट. मग काय येणार आहे बघा, ग्रोथ इन इन्व्हेस्टमेंट आफ्टर 3 years. तुम्ही लिहा आता ते खाली, आफ्टर 3 years इज फर्स्ट काय, आता ग्रोथ आहे ना म्हणून मग ही पहिले जाणार, मायनस 24,000 किती येत आहे बघा, ₹3,783. ओके, दिस मच इज ग्रोथ. टेक अ स्क्रीनशॉट. Okay, next question, C question, 4th C. Again, they put one silly question for undergraduate student. What is the 20% of 150? Okay, so what is the 20% of 150 is 30. Go step by step. 20% of 150. 20% is replaced by 100. Okay, upon 100 into 150. 15 to the 30, so rupees 30. You will get the 4 marks. Okay, fine. Okay, very simple question. Next question is, Alfred buys old scooter for rupees 4,700 and spend 800 on it for repairing. If he sells a scooter for rupees 5,800, his gain percent is what? Gain means what? Profit percent. Okay, we have a formula. Directly apply the formula here. Okay, see. क्वेश्चन कळाला आहे का, की एका मुलाने, अल्फ्रेड नावाच्या मुलाने एक जुनी स्कूटर घेतली या अमाऊंटला, त्याच्यावर खर्च केला 800 रुपये, 800, आणि आफ्टर रिपेअरिंग ही अगेन सेल्स दॅट बाईक and for rupees 5,800. So what is the gain percentage? त्याला कितीचा प्रॉफिट झाला ते पर्सेंटेज मध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे. सो सिंपल आहे, ओरली पण तुम्ही करू शकता. ओके, सी, gain means what? Profit. What is the CP here? Cost price. Cost price means what? Cost price means 4700 plus 800. This is the cost price. एवढा त्यांनी त्याच्यावर खर्च केला आहे ना, म्हणून कॉस्ट प्राइस काय झाली आपली 5500. ओके, व्हॉट इज SP हियर? हा तर त्यांनी खर्च केलेला आहे. आणि सेलिंग प्राइस काय त्याची 5800. जे दिलंय ते फक्त मी इथे लिहून घेतलं. ओके, सी, आता गेन प्रॉफिट याचा तर फॉर्म्युलाच डिरेक्टली सांगते मी. गेन किंवा प्रॉफिट म्हणा, इथे प्रॉफिट कितीचं प्रॉफिट झालंय त्याला इथे लगेच कळतंय. प्रॉफिट कितीचं होणार आहे त्याला 300 रुपयाचं, 300 रुपीजचं. ओके, खतम, इथेच खतम प्रॉब्लेम. फक्त काय करायचं आता, हे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, देन वी हॅव फॉर्म्युला, प्रॉफिट पर्सेंटेज इक्वल टू गेन, otherwise write down profit upon CP into 100. Everything is given here. Okay, what is profit? 300. Then CP is what? 5500 into 100. Calculate it and tell me in the comment section and write down percentage sign. Profit in percentage. Calculate करणं खूप सोपं आहे. हे सगळं कॅल्क्युलेट करा तुम्ही आता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे थेरी पार्ट. ॲज युज्युअल ॲज आय एम सेड की थेरी पार्ट मी प्रत्येक सेशनमध्ये कव्हर केलेला आहे. तुम्ही सेशनमध्ये जाऊन तो थेरी पार्ट तिथे बघायचा आणि नंतर क्वेश्चन पेपरसाठी फॉलो करायचा. आता पुढचा क्वेश्चन आहे, राईट द स्टेप्स ऑफ LPP फॉर्म्युलेशन. आता हे माझं सेशनमध्ये झालेलं आहे. सो गो थ्रू द सेशन अँड कव्हर दिस क्वेश्चन. नेक्स्ट इज व्हॉट? एक्सप्लेन NWC. सो हेही माझं सेशनमध्ये झालंय, तर तिथे तुम्ही जा आणि तिथून हा पॉइंट कव्हर करा. ओके, नाव वी विल मूव टुवर्ड्स 5th क्वेश्चन. ओके,
Anyone is for 6 marks, and they given 2 questions. Determine IDFS solution for the following TP by WAM method. Okay, I write here table. Okay, fine. We will start the WAM method. Smallest value cost 11 and next smallest is 13. So 13 minus 11 is 2. So P1 is 2 here. Again here smallest is 10. Next smallest is 14. So 14 minus 10 is 4. Again here 13 minus 10 is 3. Okay. P1. From the column smallest is 11. 16 minus 11. So it is 5. Again 13 and 18. 18 minus 13 is 5. Here 14, 13 is 1. 10, 10 is 0. So from the P1 largest penalty is 5. From both take any one. I'll take this. Okay. So go through this one. So minimum cost is 13 here. So I allocate 2 to 5. 2 to 5. This becomes 0. This will get cancelled. And here 25 is remaining. Okay. 25 is remaining. Getting or not? Okay. Now again find the P2. This will get cancelled. Now 11 and 14. 14 minus 11. So it is 3. Clear? Next is 14 and 10. So it is 4. Next is 13 and 10. It is 3. P2. Here 5. This will get cancelled. So dash here. Here 14, 13 is 1. 10, 10 is 0. From the P2, which is the largest penalty here? This one is largest penalty. See, 3, 4, 3, 5, 1, 0. So 5 is the largest penalty. And from this column, which is the minimum cost here, 11 is the minimum cost. I allocate 25 here. This becomes 0. This will get cancelled. Okay. And subtract 25 from here. So it is 175. Okay. Clear? Now again find the P3. See this column, this row becomes 0. This will get cancelled. Now from this penalty is 70 minus 14 is 3. 14. Now this 14 and 10 is 4. Here 10 and 13 and 10 is 3. Here from this 2 P3. 21 minus 16 is 5. 24 minus 18 is, it is a dash because this will get cancelled. Here 14 and 13 1, 10 and 10 0. So maximum penalty from P3 is this. Okay. So I allocate here 175. 175 this cost. This demand here. This becomes 0. This will get cancelled. Okay. Now subtract 175 from 300. So it is 125. Okay. Fine. Now move ahead. P4. This will get cancelled. Dash here. Okay. Now 14 and 10. So it is 4. Here 3. Okay. Now P4. This cancel. This is cancel. And here 1. Here 0. So maximum is this 4. Okay. So allocate. I can't allocate here because this get cancelled. So go here. Allocate 125 here. This becomes 0. This will get cancelled. And 275 minus 120. So it is 150. Okay. Fine. Now see here. Again find out P5. Where should I find P5? See, I'll write here P5. Okay. From this. Okay. Dash. Next. Here dash. Dash. Okay. Now here. This. No need to find P5. Okay. See.
from 13 and 10. 13, only this two elements are remaining. Okay. From 13 and 10, which is the minimum here? 10 is minimum. So what should I allocate here? From 250 to 40. So I allocate 250 here. This will be 0. This will get cancelled. Subtract 250 from 400. It is 150. What is remaining here? आता पेनल्टीकडे जायचंच नाही. शेवटचे दोन चार कॉस्ट राहिले की त्यातला मिनिमम शोधायला जायचा. ओके. आता कोण राहत आहे बघा, फक्त 13 राहतो. बरोबर. ह्यांना आपण घेऊ नाही शकत बिकॉज हे कॅन्सल आहे. ह्याला नाही घेऊ शकत बिकॉज हा कॅन्सल आहे. ओके. ह्याला नाही घेऊ शकत बिकॉज हे कॅन्सल आहे, हे कॅन्सल आहे. सो ओनली 13 इज रिमेनिंग अँड सी 150 अँड 150. मी तुम्हाला NWC, LCM आणि वॅम या तिघही मेथडमध्ये एक गोष्ट सांगितली आहे की शेवटी जर आपला सप्लाय आणि डिमांड जो उरतोय तो जर सेम असला तर आपण जी स्टेप फॉलो केली आहे ती आपली करेक्ट आहे. आपला आन्सरही करेक्ट येणार आहे. ओके. सो दिस बिकम 0. दिस विल गेट कॅन्सल. दिस विल गेट कॅन्सल. बघा शेवटी माझे सगळे डेस्टिनेशन कॅन्सल होतात आणि सगळे इथले ओरिजिन कॅन्सल होतात. म्हणजे माझा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे ती एकदम करेक्ट आहे. ओके. हां, आपण एक गोष्ट विसरलो की इथे आपल्याला काय करायचं होतं, डिमांड इक्वल टू सप्लाय पहिली स्टेप आहे की नाही चेक करायचं होतं. असणारच आहे ते. ओके. तर मग काय करायचं, 250 प्लस 300 प्लस 400 7, 8, 9, 950 होतं हे. सो दिस इज ऑल्सो 950. अगेन I'll check, wait. So yes, it is 950. I write here 950 here. So given TP is balance. Okay. Second what? Apply method. Yes, आपण apply केली आहे. Apply VAM. Third one is what? Third one is TP cost. So you find the TP cost here. कसं फाइंड करायचं तुम्हाला माहिती आहे. 11 into 25 plus 13 into 225. Okay. Find out and comment me in the comment section. 16 into 175. Okay. Plus 14 into 125 plus 13 into 150 plus 10 into 250. So whatever it may be, just comment me in the comment section. Okay. And last, what is the question? Question असा होता की find the IBFS solution. So आता आपल्याला IBFS solution आहे की नाही चेक करायचं आहे. IBFS मग काय करणार, M plus N. M is the number of rows 3 plus N is the number of columns 4 minus 1 equal to number of allocations 7 minus 1 is 6. 1, 2, 3, 4, 5, 6. So given TP has a IBFS solution. This is my final answer. Okay, fine. Take a screenshot. Nothing is difficult. Go through step by step. Okay, go thoroughly. This is the first question of 5th question. 5व्या क्वेश्चनचा हा पहिला क्वेश्चन होता 6 मार्क्ससाठी. ओके. सेकंड क्वेश्चन आहे जो ऑप्शनल आहे. कम्प्यूट inverse of A. So what is, where A is given here 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. ओके. जेव्हा मी सेशन स्टार्ट केले, आता जसं मी मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट स्टार्ट केलं असेल त्यावेळेला मी क्वेश्चन पेपर पण रेफर करून तुम्हाला क्वेश्चन पेपरमधले प्रॉब्लेम्स तिथेही मी सॉल्व्ह करून दिलेले आहे. ओके. आणि मी आता सेपरेट क्वेश्चन पेपर पण तुम्हाला सॉल्व्ह करून देते. सी इन्व्हर्स फाइंड करायच्या स्टेप्स आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं, डिटर्मिनंट फाइंड करावं लागतं. मी आता इथे डिटर्मिनंट फाइंड करणार आहे. ओके. सी 0 into, मी आता तुम्हाला प्रोसिजर सांगणार नाही आहे बिकॉज सेशनमध्ये सगळं मी डिटेल शिकवलेलं आहे. आय जस्ट सॉल्व दिस क्वेश्चन. ओके. 2 minus 3, 2 minus 3 minus, see minus plus minus. Okay, minus 1 into 1, see 1 in minus 9. Okay, plus 2 into 1 minus 6. Okay, now after calculation what we get here, 8 minus
See this one, 8 minus 10, so it is minus 2. Minus 2 is not equal to 0, therefore A inverse exists. Okay, move ahead. Okay, is not equal to 0 means what? Determinant of A is not equal to 0. That's why we write A inverse exists. Okay, now find out M11. So I directly write here M11. How to find M11? Drop the first column, first row, first column, this one, and calculate this determinant. Okay. After calculating M11, what we get here? See, I directly write here 8. Okay. So from, sorry, it is not 8, it is minus 1. So my C11 is also minus 1. Okay. M12, I write first this M13, C12, C13. ओके, फर्स्ट रो सेकंड कॉलम ड्रॉप करायचा आहे. उरता इथे डिटर्मिनंट मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. मी सेशन मध्ये थरली शिकवलेलं आहे, नीट गो थ्रू करा म्हणजे तुम्हाला असं काय प्रोसेस कळते. ओके, हे येणार माझं -8. तर माझं C1 काय, C12 काय असणार, 8 असणार आहे. ओके, आता बघा माझं M13 आहे -5. So C13 also -5. Okay. Now M21, M22, M23. Here C21, C22, C23. Okay. M21 means second row first column ड्रॉप करायचा आहे. उरतं इथे डिटर्मिनंट मध्ये लिहायचं आणि सॉल्व्ह करायचं. M21, so it is -1, this one -1, sorry +1, because साइन चेंज करतो आपण ऑर साइन असेल तर. आता 22 is 6, -6, this is also -6. Okay, 23 is 3, -3, so it is 3. Again see M31, M32, M33. ओके, ओरली हे पण जमलं पाहिजे तुम्हाला. प्रत्येक वेळेला डिटर्मिनंट लिहायचा आणि मग ते सॉल्व्ह करायचं. आफ्टर प्रॅक्टिस यू विल गेट द खूप प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला आन्सर पटापट मिळतील. जसं मी आता हे फास्टली सॉल्व्ह करते, ओरली सॉल्व्ह करते मी इथल्या इथेच, तसं तुम्हाला पण ते जमणार आहे. ठीक आहे. सो M31 म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम. थर्ड रो फर्स्ट कॉलम जर मी ड्रॉप केला तर मला व्हॅल्यू मिळते -1 आणि मग याची व्हॅल्यू पण असणार आहे -1. ओके, अगेन दिस इज अ 2, -2, सो आय विल राईट हिअर 2 अँड दिस इज -1, दिस इज -1. सो माय कोफॅक्टर मॅट्रिक्स इज, where should I write here? Cofactor matrix is C. What is a cofactor matrix? -1, 8, -5. Okay. Next 1, -6 and 3. Next is -1, 2, -1. Okay, now adjoint of A. Adjoint of A is transpose of this matrix. So this is my row, I write it as a column. This is my row, I write it as a column. Just interchange the row and column. This is my adjoint of A. Now apply the formula. What is the formula? अशी स्पेस वायात जाते माझी. ठीक आहे. What is the formula? A inverse equals to 1 upon determinant A into adjoint of A. See, A inverse equal to 1 upon determinant A. What is the value of determinant A? Is it -2? So what I write here? -1 upon 2 into adjoint of A is -1, 1, -1, 8, -6, 2, -5, 3, -1. Okay. Now, see. आता ह्या -1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. मग काय येणार बघा. A इन्व्हर्स इक्वल टू हा मायनस सगळ्यांना, जिथे मायनस आहे त्याला प्लस करेल आणि जिथे मायनस नाही त्याला मायनस करेल. सो व्हॉट आय राईट हिअर, 1/2 -1/2 1/2. ओके, 8/2. 8/2 means -4. Here minus plus 2 3 is 6. Here minus
1, here minus 5 by 2, so become plus. Here minus 3 by 2 and here 1 by 2. This is my required answer. आणि जर तुम्हाला वेळ असेल एक्झामला तर तुमचा आन्सर तुम्ही चेक करून बघायचं कुठल्या मेथडने, ए इंटू ए इनवर्स. ठीक आहे, हा तुमचा ए आहे, ए इनवर्स हा आहे. ठीक आहे, जर हे अवघड जात असेल प्रोडक्ट करायला तर हा करायचा, 1/2 तसाच बाजूला ठेवायचा आणि या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि प्रोडक्ट झाल्यानंतर -1/2ने त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, आफ्टर मल्टिप्लाइंग व्हॉट वी गेट आय. जर तुम्हाला 100,010 मिळत असेल तर तुमचा आन्सर करेक्ट आहे. असंही इथपर्यंत तुम्हाला 6 मार्क्स पूर्ण मिळणार आहे. पण जर वेळ असेल तर तुम्ही हे करून ठेवलं तर तुम्ही कॉन्फिडंट राहतात की 5th क्वेश्चनला मला 6 मार्क्स फुल मिळतील. टेक अ स्क्रीनशॉट. इथे आपण क्वेश्चन पेपर संपवलेली आहे. ओके, थँक्यू.